स्वाती कापडणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मला करायच्या होत्या चकल्या, पण नाशिकला 2 दिवसापासून वातावरण इतकं ढगाळ आहे की पाऊस कधी पडेल सांगता येत नाही आणि ऊनही कडक नाही, त्यामुळे मी तो बेत कॅन्सल केला। मग सकाळी आमचं रूटीन सुरू झालं आहे। मिस्टरांना चहा करून दिला आणि सकाळचं आवरणं चालू झालं। सकाळचं रूटीन चालू केलं, सगळे रूम साफ केले, झाडू फरशी करून घेतली। मग नंतर मुलींनाही डबा करायचा होता। मोठी मुलगी ऑफिसला जाते आणि लहानी कॉलेजला। झाडू मारून झाल्यावर मग मी स्वतः फ्रेश झाले, आंघोळ वगैरे करून घेतली। मग नंतर डबा बनवला, गव्हाची भाजी, पोळ्या। स्वयंपाक तयार झाल्यावर दोघी मुली डबा घेऊन गेल्या आणि मिस्टर पण थोडं खाऊन ते पण डबा घेऊन जातात। मग दुपारी मी एकटीच घरी असते। जेवताना मग मी काल बनवलेलं लोणचं घेतलं, कारण मी काल टेस्ट केली नव्हती। लोणचं खरंच खूप छान झालं आहे आणि तुम्हीही ट्राय करून बघा। दुपारी भरपूर वेळ होता, मग म्हटलं ड्रेसिंग टेबल आवरून घेऊया, कारण आपण त्याच्यात ज्वेलरी, मुलींच्या पण जे डान्ससाठी लागणाऱ्या वस्तू त्या अशा पण पटकन कुठे पण ठेवल्या जातात, त्या व्यवस्थित रचण्यासाठी मग मी ड्रेसिंग टेबल काढलं आवरायला। हे बघा, आता हे घाईमध्ये हिला नेहमी माझी लहान मुलगी कथ्थक करते, तर तिचा हा हार पा मस्त आहे। ते असं घाईमध्ये कधी ठेवला जातो ना, आता मस्त व्यवस्थित डब्यात ठेवते। त्याच्यावरचे हे कानातले मस्त। आता ती आली का घाईत ठेवून देते त्याच्यावर ह्या बांगड्या। आता तिचा हा सेटच राहतो, प्रत्येक वेळेस वेगवेगळं राहतं, पण हा हार लागतोच त्यांना नेहमीच मोत्याचा। बघा हे आतमध्ये परत हे लॉंगमध्ये हा आहे आणि शॉर्टमध्ये हा। नेहमीच तिच्या कथ्थकसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत। आणि हे बघा, हा कमरपट्टा। आता हे ती जेव्हा आली का, आता म्हणून आज मी सगळं आवरायचं काढलं की तिला पटकन सापडेल म्हणून। आता हे एका डब्यात ठेवलं, कसं घाईघाईत तरीके ठेवून देते, तसं माझंही काही लागत्या गोष्टी। हा माझा हार तुम्हाला आवडेलच नक्की, बघा छान आहे। याच्यात लक्ष्मीचं आहे मस्त, आणि त्याच्यावरचे हे कानातले हे मी आमच्या नाशिकलाच घेतलेले, मेन रोडला 800 रुपयात। तुम्हालाही आवडेल बघा, कलेक्शन खूप छान आहे। म्हणून मी आता हे माझ्याकडनं पण, म्हणजे आता काही गडबडीत आपलं ठेवलं जातं, तर कधीचे कपाट रसलंच गेलेलं होतं, तर आज म्हटलं हे काढूया। आणि हा दुसरा पण एक तुम्हाला हार दाखवते। हे साधेच आहे, हे पहा, हे गळ्यामध्ये म्हणजे मानेपर्यंत, लॉंगमध्ये, हा शॉर्टमध्ये। त्याचे कानातले हे पहा, हे पण छान आहे। नऊवारीवर छान दिसतात हे सेट। हे माझं कलेक्शन असतंच, मुलींचे पण सारखे डान्स असतात, त्यामुळे मी हे सगळं कलेक्शन ठेवतेच। हा एक आणखी एक वेगळ्या प्रकारचा, हा पण मी नाशिकलाच मेन रोडला घेतलेला आहे, ऑनलाईन वगैरे नाही मागवलेले। ते एक ऑनलाईनचं तुम्हाला दाखवते, तो पण खूप छान आहे। बघा, याच्यामध्ये एक लॉंग आणि एक शॉर्ट असे 2 आहेत, पण खूप सुंदर आहे। हा मी 1600 मध्ये घेतला होता पूर्ण सेट। याच्यामध्ये 2 कानातले ची जोड आहेत, हा पा लॉंगमध्ये। लॉंगमध्ये शॉर्ट, आणि हे त्याचे कानातले 2 प्रकारचे आहेत। आता एक सापडावं लागेल मला आता, म्हणून ते आज जरा आवरत होती ना, तर आवरून घेते। हे बघा, हे पण छान नऊवारीवर एकदम मस्त दिसतात। तुम्ही बघितलं असेल माझं बाई पण भारी देवामध्ये मी हेच घातलेलं आहे गाण्यामध्ये। आणि आता हे ठेवून दिलं म्हणजे कसं पटकन सापडतं, तर आज म्हणून आवरायचं काम। मी तुम्हाला बोललीच होती की माझा पार्लरचा कोर्स झालेला आहे, आणि मी पहिले करतच होते हे सर्व, पण आता नाही करत आहे। तर माझं एक कलेक्शन पण आहे, आता ब्रायडलसाठी वगैरे आणलेले होते मी हे हार, ते पण आहेत। कधी आता मुलींना पण उपयोगी पडतात घालण्यासाठी। छान छान मोठे हार आहेत, त्याच्यावरचे कानातले पण आहेत। आणि हा पहा नवरीचा पण साज होता, हा जुना आता प्रकार झालाय पण आहे माझ्याकडे।
हे बघा, हे जुने पद्धत ते झालेली आता, पण आहे माझ्याकडे कलेक्शन, कधी लागलं तर कामा. आणि हे लॉंगमध्ये हे बघा. आणि मी सगळं सांभाळून ठेवते. मला खूप आहे की मी लवकर फेकत नाही वस्तू, तर या छानच आहे आणि सांभाळून ठेवण्याचं मला खूप आवडतं हे. आणि त्याच्यावरचे कानातले पण तसेच आहे. जरा गॉडी म्हणजे तेव्हा ते वापरत होते, आता नाही कोणी जास्त असे वापरत. तेव्हा हाताचं पण आहे त्याच्यामध्ये. ही तेव्हाची पद्धत, फार वर्षापूर्वीची असं म्हटलं तरी चालेल. आता हे सांभाळून ठेवले, पण कशाला कामात. नवरात्रात वगैरे मध्ये पण लागतात, ते पण मी एका कलेक्शन ठेवले. प्रत्येक वेळेस भाड्याने पण खूप पैसे जातात, तर हे पण मी सांभाळून ठेवते. हे बघा, हे शॉर्टमध्ये, लॉंगमध्ये. आणि आत्ताच्या मुलींना असं बटबटीत जास्त नाही आवडत, अशा ऑक्साईडच्या ज्वेलरी जास्त आवडतात. माझ्या पण 2 मुली आहेतच, त्यामुळे ते कलेक्शन माझ्याकडे खरंच खूप आहे. मुली पण घेतात आणि मी पण ठेवतेच ठेवते. बघा, हे पण एक भरपूर आहेत ऑक्साईडचे, मी भरपूर ठेवलेले आहेत. हे बघा, हे चोकर. आणि खरंच नवरात्रात आणि असं पण कोणत्याही साडीवर मॅच होतं, असं प्लेन. आता प्लेन साड्यांवर फॅशनच आहे, तिथे मॅच होतं. आणि हा एकदम छान आहे असा कृष्णाचा. याच्यावर हे आणि त्याच्यावरचे हे कानातले पण सेम तसेच आहे. हे असे छान छान कलेक्शन आहे माझ्याकडे. आता ते छान ठेवून देते, म्हणजे पटकन सापडायला बरं होईल. आता मी एका बाजूला म्हणजे एकाच प्रकारचे ठेवते. याच्यात ऑक्साईडचे सर्व ठेवून घेते. सगळे बॉक्स करून ठेवले मी याचे, म्हणजे पटकन मुलींना पण सापडतं आणि मलाही. हे एक अजून आंबाडे लावण्यासाठी, बॅकला लावण्यासाठी. असं हे एक असं मध्यभागी, हे आजूबाजूला अजून एक आहे वेगळं. हे तसंच पण वेगळ्या पद्धतीने आंबाड्याला हे मध्यभागी खोचायचं आणि साईडने. आणि हा कमरेचा मेखला म्हणतो आपण याला. आपण हे साधेच आहे, काही चांदीचं वगैरे नाही आहे, साधंच आहे. हे पण मी ठेवलेले कलेक्शन. बांगड्या पण मी या सगळ्या कुठे होऊन गेल्या होत्या, सर्व एकत्र केल्या आणि याच्यामध्ये बांधून ठेवल्या दोरीमध्ये. तर प्रत्येकाचा सेट वेगवेगळा, म्हणजे पटकन. आणि आता या बांधून एका बॉक्समध्ये ठेवून देते, म्हणजे पटकन काढायलाही बरं पडतं. आता पोरींनाही लागतं, मलाही लागतंय. अजून आहेत ऑक्साईडमध्ये. घाईघाईत आलं का आपण पटकन ठेवून देतो. आता एका बॉक्समध्ये ठेवून देते सर्व. नकली फुलांचं पण कलेक्शन आहे माझ्याकडे. हे फुलं हे पाहिजे जसं असलीच वाटतंय, गुलाबाचं फुल. ना बॉक्स पाहिजे, गजरा. फुलांचं सगळं कलेक्शन, सप्लिमेंट. आणि त्याच्यावर लावण्यासाठी असे नकली गजरे पण आहेत. हे पण भरपूर आहेत. समीक्षाला हे नेहमीच लागतं, त्यामुळे खूप कलेक्शन आहे गजऱ्यांचं पण. असं पूर्ण आंबळा असं पॅक करावं लागतं ना, त्यामुळे भरपूर आणून ठेवलेले आहेत. हे पण साईडला फुलं. हे काही ऑनलाईन, काही मार्केटमधनं साईडला आंबाड्याला असं बसतं लगेच पॅक. छान आहे. आपलं राहिलं घरात तर टेन्शन नाही राहत, आपल्याला पटकन तयार व्हायला पण. हे पण आंबाड्यासाठी बन. हा पण एक नकलीच आहे सर्व. ह्या नंतर हा एक छान व्हाईट फुलांचा आंबाड्यासाठीच खास. हे पण सगळं सॉर्ट आउट करून पॅक करून ठेवते.
माझ्याकडील ज्वेलरीचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कापड यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.